आनंदनगर कोपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं नूतनीकरण। आनंदनगर कोपरी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर या चौकाचं उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी हजारो भीमसैनिक आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरेश म्हस्के हे नगरसेवक असताना या चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव देण्यात आलं होतं। त्यावेळी शिवशक्ती आणि भीमशक्तीचं प्रतीक म्हणून येथे भव्य शिल्प उभारण्यात आलं होतं। आता नव्याने या चौकाचं नूतनीकरण करण्यात आलं असून त्यामध्ये अधिक आकर्षक आणि ऐतिहासिक संबंध असलेले शिल्प साकारण्यात आले। या नव्या शिल्पामध्ये महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाचा ऐतिहासिक संघर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी आरमाराचं प्रभावी दर्शन घडवण्यात आले। सामाजिक समता, स्वाभिमान आणि स्वराज्य यांचा संदेश देणाऱ्या या दोन महान शक्तींचा संगम या शिल्पातून प्रकर्षानं जाणवतो। त्यामुळे शिल्प परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येते। हे शिल्प आशुतोष नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून साकार झालं असून त्याच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले। तसंच खासदार नरेश म्हस्के यांच्या निधीतून या शिल्पाची उभारणी करण्यात आली आहे। उद्घाटन सोहळ्यावेळी जितेंद्र आव्हाड, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बनकर, ठाणे विभागचे उपसंपादक आनंद कांबळे, शिवसेनेचे विभाग प्रमुख रमण बटवले तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे आनंदनगर कोपरी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून सामाजिक ऐक्य आणि ऐतिहासिक वारशाचं जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकाला आपण नामकरण केलेलं आहे आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती एकीचं एक प्रतीक म्हणून बाबासाहेबांचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार याचा संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही शिल्प उभारलेलं आहे आणि सगळ्यांना शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रीकरणाचा मंत्र या शिल्पाच्या द्वारे या आनंदनगरला आम्ही दिलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, मोठ्याची मिरवणूक निघालेली आहे, काय अनुयायांना शुभेच्छा द्या? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो जगाला नारा दिला, आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना आपण शिकवलं पाहिजे आणि समाजामध्ये उभं राहण्याकरता मजबूतपणे सिद्ध करायला पाहिजे। मी हाच संदेश आमच्या भागातील लोकांना देईल। माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे, समोर माझं घर आहे, की माझी सर्व लोक आहेत यांच्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे आणि कायम 14 एप्रिलला मी या ठिकाणी जयंतीला या ठिकाणी उपस्थित असतो। की माझी जनता आहे, यांच्यामध्ये लहानाचा मोठा झालोय। हा नरेश म्हस्के कितीही मोठा झाला तरी कायम तुमच्या सोबत असणारे, तुमच्या बरोबर राहणार आहे, हा एक संदेश मी आमच्या लोकांना देणार।